हॅलो. इथे आम्ही आता केदार डॉक्टरकडे जी ट्रीटमेंट ही चालू केली आमची इनफर्टिलिटीची, ही जर्नी आमची स्टार्ट झाली जवळजवळ 2 वर्षापूर्वी. आम्ही इथे त्याच्या आधी आम्ही एका डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेत होतो आणि त्या डॉक्टरची जी ट्रीटमेंट होती ती आम्हाला तेवढी सॅटिस्फॅक्टरी वाटत नव्हती, कारण का त्या ट्रीटमेंटमध्ये तो प्रत्येक वेळेस जे आम्हाला म्हणजे जसं आम्हाला एक्सप्लेनेशन हवं होतं त्याच्याकडून, की बाबा हे मेडिसिन आम्ही का घेतो आहे किंवा हे रिपोर्ट आम्ही काही टेस्ट आम्ही का केली पाहिजे, कशासाठी. त्याचं असं प्रॉपर एक्सप्लेनेशन आम्हाला मिळत नव्हतं. शिवाय आम्हाला तो डॉक्टर प्रत्येक वेळेस व्हिजिटसाठी पण थोडा लांबही पडत होता. तर आम्ही असं ठरवलं की इथे जवळच्या जवळच जर एखादा डॉक्टर आम्हाला मिळाला जे आमच्या घराच्या जवळपास, तर ते आम्हाला खूप बरं पडेल. आमच्या एका फॅमिली मेंबरकडूनच आम्हाला कळलं की इथे केदार गानला म्हणून जे आहेत डॉक्टर माहीममध्ये, तर त्यांच्याकडे तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकता म्हणून. तेही डॉक्टर खूप चांगले आहेत. तर आम्ही त्यांच्याकडे आलो आणि आम्ही त्यांना आधीचे ज्या डॉक्टरांनी जे आमच्यावर जे ट्रीटमेंट केले होते ते रिपोर्ट्स आणि ते सगळं आम्ही दाखवलं. आणि त्याच्यानंतरच केदार डॉक्टरांनी आम्हाला जी पुढची प्रोसेस असेल, जी लाईन ऑफ ट्रीटमेंट असेल, ती त्यांनी आम्हाला सुंदरपणे समजावून सांगितली ती कशी असेल. मला जी लेप्रोस्कोपी करायची जी गरज पडली ती का आहे, त्या लेप्रोस्कोपीमध्ये आपल्याला काय कळणार आहे आणि पुढच्या ट्रीटमेंटसाठी आपल्याला ती कशी हेल्पफुल असणार आहे, हे त्यांनी प्रॉपर आम्हाला दोघांना समजावून सांगितलं. आणि त्यांची ती जी एक पद्धत आहे की प्रत्येक ट्रीटमेंटमध्ये किंवा प्रत्येक व्हिजिटमध्ये ते जे हजबंड अँड वाईफला जे इन्व्हॉल्व करून घेतात डिस्कशनमध्ये, आणि तर ते खूप आम्हाला चांगलं वाटलं. आणि ते प्रॉपर एक्सप्लेन करतात. म्हणजे अगदी केदार डॉक्टर म्हणा किंवा मंजुषा डॉक्टर किंवा प्रियंका डॉक्टर, हे जे आम्हाला ट्रीटमेंटविषयी प्रत्येक व्हिजिटमध्ये जे समजावतात, त्यामुळे एक क्लॅरिटी येऊन जाते की आपल्याबरोबर जी ट्रीटमेंट होते ती का होते आहे किंवा त्याचा पुढे जाऊन काही साईड इफेक्ट नाही आहेत वगैरे असं सगळं. आणि त्याच्यानंतर आमची IVF सायकल जी सुरू झाली, त्यामध्येही म्हणजे पहिली जी सायकल होती ती अनफॉर्च्युनेटली माझी फेल गेली आणि त्याच्यामधून पण बाहेर येण्यासाठी त्यांचीच आम्हाला खूप मदत झाली. त्यांनी सांगितलं की मेडिकेशन आणि डाएट योग्य जर तुम्ही फॉलो केलं, जर तुम्ही तुमचं वजन कंट्रोल केलं, तर ह्या गोष्टी किती तुम्हाला पुढे जाऊन कन्सीव्ह करायला हेल्प करू शकतात, हे त्यांनी पटवून दिलं, हे त्यांनी सांगितलं. आणि त्याच्यासाठी कोणते डाएट फॉलो केले पाहिजे, इथपासून मेडिटेशन काय असलं पाहिजे, तुमचं योगा तुम्ही कधी कसा केला पाहिजे, त्याचसोबत तुम्ही तुमचं वर्क लाईफ पण कंटिन्यू कसं ठेवलं पाहिजे, ते कसं तुम्हाला हेल्पफुल ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हाला खूप समजावून सांगितल्या. आणि त्याचाच रिझल्ट असा होता की आम्हाला 2024मध्येच आमचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. ती आमची लकीली IVF आमची सक्सेसफुल झाली. आणि त्याच्यानंतर पण ही जी 9 महिन्याची जी जर्नी होती आमची डॉक्टरांसोबत, ती खूपच छान झाली. त्याच्यामध्येही डॉक्टरांची आम्हाला आणि त्यांच्या स्टाफची आम्हाला खूप मदत झाली. मेडिकली आणि मेंटली पण त्या लोकांनी आम्हाला खूप सपोर्ट केला, खूप समजून घेतलं. प्रत्येक गोष्ट अगदी आम्हाला समजावून सांगितली. आणि प्रत्येक स्कॅनमध्ये डिटेलमध्ये प्रत्येक स्कॅनच्या वेळेस त्यांनी एक्सप्लेन केलं. माझ्या हजबंडला प्रत्येक स्कॅनमध्ये त्यांनी इन्व्हॉल्व केलं, सांगितलं की बेबीची ग्रोथ कशी आहे, कसं पुढे फॉलो केलं पाहिजे, बेबीच्या ग्रोथसाठी काय रिक्वायर्ड आहे. इथपासून जी त्यांच्याकडून जी हेल्प मिळाली ती खूप जास्त मला वाटतं हेल्पफुल होती आमच्यासाठी. आणि त्याचाच रिझल्ट हा आहे की आता आमचे 9 महिने सक्सेसफुली त्यांच्याकडे त्यांच्या ट्रीटमेंटने कंप्लीट झाले आहेत. आणि आता डिलिव्हरी जी आहे ती आमची त्यांनीच प्लॅन केली आहे नेक्स्ट वीक. आमची अंकुर क्लिनिकसोबतची जी ओव्हरऑल जर्नी आहे आमची, ती खूपच जास्त चांगली होती असं म्हणायला हरकत नाही.